नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण आणि एक शॉर्ट व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत. कारण का खूप साऱ्या जणांचे कॉल या विषयावर येत राहतात आणि मग प्रत्येकाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा मग टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून किंवा कॉलवर उत्तर देता येणं शक्य होत नाही. आणि अशा वेळेला जी माहिती मला द्यायची असते ती माहिती मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे. तुमच्या पण ज्या मित्रांना नवीन कायद्यानुसार वर्तमानपत्र नोंदणी करायचं असेल, दैनिक साप्ताहिक नोंदणी करायचं असेल तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ जो आहे आजचा तो उपयुक्त असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वर्तमानपत्र रजिस्ट्रेशन करण्यासाठी किती पैसे लागतात. बऱ्याच जणांचे कॉल असतात की मला वर्तमानपत्र रजिस्टर्ड करायचं आहे आणि यासाठी मला किती पैसे लागतात. तर मित्रांनो, वर्तमानपत्र रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचं जे शुल्क आहे ते शुल्क तुम्हाला 1000 रुपये भरावं लागतं. यापूर्वी हे शुल्क नव्हतं, मात्र बहुतेक खूप सारे जण ऑनलाईन सुविधा आहे आणि म्हणून मग 5-5, 6-6 वेळा ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन लोक फिलअप करत होते. आणि मग नुसतं लोकांचे गरज नसलेले जे काही, म्हणजे ज्यांना काही खरंच गरज नाही पण आता ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं भरून टाकू, अशा प्रकारचे खूप सारा ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी जात असावेत कदाचित. दुसरी गोष्ट, नोंदणी करण्यासाठी जे काही शुल्क लागते, म्हणजे जे काही खर्च येतो गव्हर्नमेंटला, बेसिक जो खर्च असतो मुळात तो तर गव्हर्नमेंटनी केला पाहिजे. मात्र मग हे जे असे हौसे नवसे गवसे प्रकारचे जे लोक असतात, मग यांना कसं थांबवायचं, तर मग गव्हर्नमेंटनी यावर जे शुल्क आहे, सेवा शुल्क आहे, ते 1000 रुपये फीस यामध्ये ठेवलेली आहे. तर ही माहिती पण आता तुम्हाला मी या माध्यमातून सांगतो. आता दुसरी गोष्ट अशी आहे की 1000 रुपये शुल्क लागते, तर मग हे कसं भरायचं आहे, तर हे ऑनलाईन पद्धतीनं भारत कोशमध्ये भरायचं आहे. वर्तमानपत्र नोंदणीसाठी माझी जी फर्म आहे अद्वैत कन्सल्टन्सी, आम्ही पण यासाठी मदत करतो. याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म फिलअप करणे, टायटल्स जे आहेत ते व्यवस्थितपणे लोकांना मिळवून देण्यासाठी, म्हणजे टायटल असतात, बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज असतो तो टायटलमध्ये, ते टायटल्स व्यवस्थित निवडण्यासाठी मदत करणे. त्याचबरोबर ऑनलाईन जे आपलं ॲप्लिकेशन आपण दाखल केलं आहे त्याचा मागोवा घेणे आणि इतर सर्व ज्या गोष्टी असतात, जसं की एक ॲफिडेविट आहे, त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट्स आहेत, अशा जे काही म्हणजे कागदपत्र जे काही लागतात, डॉक्युमेंट्स जे लागतात त्याविषयी माहिती देणे. म्हणजे पहिल्यांदा PRGIचं जे प्रेस सेवा पोर्टल आहे त्याच्यावर नोंदणी केल्यापासून, म्हणजे त्याच्यावर साईनअप केल्यापासूनचं तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येईपर्यंतच्या सर्व सेवा ज्या आहेत अद्वैत कन्सल्टन्सीच्या वतीनं, माझी जी फर्म आहे त्याच्या वतीनं दिल्या जातात. आणि यासाठी आम्ही जे कन्सल्टेशन शुल्क आकारतो ते 5000 रुपये आहे. आता तुम्हाला माझ्याकडे नोंदणी करणं म्हणजे 5000 रुपये शुल्क तुम्ही भरू शकत नसाल तर तुम्ही तुमची पण नोंदणी स्वतः करू शकता. त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचं फक्त शुल्क लागेल. माझ्याकडे जर करायची असेल किंवा माझ्या मदतीने करायची असेल, माझं त्याच्यामध्ये तुम्हाला मदत हवी असेल, तर माझं शुल्क 5000 आणि गव्हर्नमेंटचं 1000 असं तुम्हाला शुल्क लागतं त्याच्यामध्ये. आता अनेक जणांचा प्रश्न असतो की आम्ही अर्ज भरल्यानंतर आम्हाला किती दिवसामध्ये टायटल मिळायला पाहिजे. तर सर्वात पहिले वर्तमानपत्र सुरू करताना 2 ज्या प्रक्रिया असतात, पहिलं असते टायटल व्हेरिफिकेशन आणि दुसरं असतं रजिस्ट्रेशन. आता नवीन कायद्यानुसार कसं आहे की 60 दिवसाच्या आत जर आपल्या जे काही आपले अधिकारी असतात, आपल्या विभागातले जे फॉरवर्डिंग ऑथॉरिटी आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये ऑनलाईन त्याचा रिमार्क नोंदवणं गरजेचं आहे. मात्र जर हा रिमार्क 60 दिवसामध्ये नाही नोंदवला तर PRGI जे आहेत, आपले प्रेस रजिस्ट्रार जे आहेत भारताचे, त्यांना हा अधिकार आहे ते टायटल देण्याचा. मात्र नवीन वेबसाईट साधारणतः मार्च महिन्यामध्ये चालू झाली, 20 मार्चपासून ही नवीन वेबसाईट चालू झाली. आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी त्याच्यामध्ये अर्ज भरले. माझ्या माहितीनुसार आतापर्यंत कोणाचंही टायटल नवीन वेबसाईटवरून व्हेरीफाय झालेलं नाही, कारण का जुने ॲप्लिकेशन जे होते 2023चे जे ॲप्लिकेशन्स होते त्याच्यावर सध्या काम करणं त्यांनी चालू केलेलं आहे. नवीन वेबसाईटमध्ये सुद्धा बरेचसे बदल येतात. सुरुवातीला खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसं की सुरुवातीला GST पासून GST क्रमांक त्या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस रजिस्ट्रेशनसाठी लागत होता, आता तो लागत नाही. त्यानंतर जुनं ॲफिडेविट लागत नव्हतं, आता ते ॲफिडेविट लागत आहे. त्याबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट हे पण आता नवीन त्या ठिकाणी बदल झालेला आहे. तर अशा अनेक बदल होत असतात आणि त्यामुळं हा जो कालावधी आहे टायटल व्हेरीफाय व्हायचा, हो कमी जास्त होऊ शकतो. मात्र 3-1 महिन्यामध्ये टायटल आपलं व्हेरीफाय होते आणि त्याच्यानंतर आपल्याला 180 दिवस भेटतात आपलं वर्तमानपत्र रजिस्टर्ड करण्यासाठी. तर ह्या 2 त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला स्टेप्स आहेत. आता मी जे कन्सल्टेशन फी घेतो, ही फीस कशासाठी घेतो, तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं की याच्यामध्ये तुमचं PRGIचं जे प्रेस सेवा पोर्टल आहे त्याला साइन अप करणे असेल, त्याच्यानंतर तो फॉर्म फिल करणं असेल, टायटल निवडण्यासाठी तुम्हाला मदत असेल,
त्याचबरोबर प्रिंटिंग प्रेसचं जे प्रोफाईल आहे खरं तर त्याचे पण वेगळे चार्जेस बऱ्याच ठिकाणी घेतले जातात, मात्र मी त्याच चार्जेसमध्ये ते प्रिंटिंग प्रेसचं सुद्धा अकाउंट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अप्रूव्ह करण्यास मदत करतो. तर अशा प्रकारे ही फीस जी आहे आकारली जाते आणि अतिशय काय म्हणतो आपण त्याला फार जास्त फीस नाही आहे, म्हणजे सर्वांना परवडेल अशी ही फीस आहे. कारण का तुम्ही जर ऑनलाईन काही कंपन्या ज्या आहेत दिल्लीच्या त्या कंपन्या 40,000 रुपये घेतात RNIच्या नोंदणीसाठी. आता त्याला PRGIची नोंदणी म्हणू RNI म्हटल्यापेक्षा, कारण RNI आता आपलं जुना कायदा जो आहे तो आता ॲबॉलिश झालेला आहे. महाराष्ट्रातलेच काही लोक आहेत जे की दिल्लीच्या कंपन्यांच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये काम करतात, ते पण अगदी 30, 35, 40,000, 50,000 पर्यंत ते किंमत घेतात. मात्र पत्रकार मित्र आहेत, ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि त्यांना एवढे सारे पैसे देणं शक्य होत नाही. आणि मग बऱ्याच जणांचं स्वप्न असते की मला वर्तमानपत्र सुरू करायचं आहे, मात्र माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मग अशा लोकांसाठी मी जी माझी कन्सल्टेशन फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण बऱ्याच वेळा असं होते की आपण फीस जमा केल्यावर काही कारणामुळं टायटल मिळण्यास उशीर लागतो. मग आपल्या फीसच्या संदर्भात बरेच जण मग विचारणा करतात की बाबा आम्हाला आता पुढची प्रोसिजर नाही करायची. तर हे काही नाही, जे एकदा आपण कन्सल्टेशन फीस पेड केली की ती नॉन रिफंडेबल असते, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ॲफिडेविट वगैरे जे आहे, त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा जे लिगल ॲफिडेविट आपल्याला बनवायचं आहे, नोटरी करायचं आहे, त्याचा नमुना वगैरे सर्व माझ्याचकडून मिळतं आहे तुम्हाला. आणि ते सर्व तुम्हाला डायरेक्ट प्रिंट करण्यासाठी, म्हणजे थेट मी तुम्हाला नमुना बनवून दिला की तुम्ही डायरेक्ट त्याला प्रिंट करू शकता आणि बॉन्ड पेपरवर 100 रुपयाचा जो बॉन्ड आहे त्याच्यावर तुम्ही घेऊन त्याला नोटरी वगैरे करू शकता. आता नोटरीचा खर्च असेल किंवा 100 रुपये आपल्याला बॉन्ड पेपर घेण्यासाठी लागतात किंवा टायपिंग करण्यासाठीचा खर्च आहे, हा खर्च याच्यामध्ये धरला नाही. तो प्रत्येकाचा खर्च जो आहे तो वेगवेगळा येतो. आता आपल्याला कुठल्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. पूर्वी आपल्याला SDMकडे जावं लागत होतं किंवा कलेक्टरकडे जावं लागत होतं, आता ती गरज राहिलेली नाही आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला ऑफलाईन हे जे काही फॉर्म आहे तो पाठवायची सुद्धा आवश्यकता त्याच्यामध्ये राहिलेली नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. माझ्याकडे फॉर्म भरणं अनिवार्य नाही आहे, म्हणजे तुम्ही तुमचं पण भरू शकता, म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की माझ्याकडूनच भरला पाहिजे. मात्र बरेच जण मला असे मेसेज करतात व्हॉट्सअपला की आम्हाला फक्त एवढीच मदत हवी आहे, आम्हाला फक्त तेवढीच मदत हवी आहे. तर मित्रांनो, या सर्वांसाठी एक मी सांगतो की कन्सल्टेशन फीस जी आहे ती घेतल्याशिवाय, म्हणजे तेवढं प्रोफेशनल आपण असायला पाहिजे, ती भरल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारची हेल्प समोरच्या याची करू शकत नाही. कारण काय होतं की तुम्ही डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी तुम्हाला सर्जरी सांगितली, तर मग काही सर्जरी न करता तुम्ही वापस येऊन फक्त असं म्हणू शकता की आम्हाला फक्त गोळ्या लिहून द्या, आम्हाला गोळ्याचीच मदत करा आणि आम्ही तुमची फीस देत नाही, असं होते का? नाही होत. तर थोडंसं आपण या ठिकाणी थोडंसं प्रोफेशनल राहिलं पाहिजे, कारण आम्हाला पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि 5,000 रुपये कन्सल्टेशन फी अतिशय रिझनेबल आहे. आता आणखी एक जो प्रश्न असतो की याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर हा व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगून देतो. याच्यामध्ये मालक वेगळा आणि प्रकाशक वेगळा असेल तर दोघांचे आधार कार्ड, दोघांचे पॅन कार्ड, दोघांचे पासपोर्ट साईज फोटो, ईमेल ID, मोबाईल क्रमांक, जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्डसोबत लिंक आहे तो मोबाईल क्रमांकसुद्धा या ठिकाणी लागतो. त्याचबरोबर आता नॉमिनी जे आहे तर नॉमिनीचे सुद्धा डॉक्युमेंट सेम लागतात. त्याचं आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं नॉमिनीचं. त्याचबरोबर नॉमिनीचा ईमेल ID आपल्याला लागतो, नॉमिनीची जन्मतारीख आणि नॉमिनीसोबत तुमचं असलेलं नातं, ह्या गोष्टी लागतात. त्याचबरोबर ज्या नावाने तुम्हाला टायटल घ्यायचं आहे ते नावं तुम्हाला द्यावं लागतात. कोणत्या भाषेमधून तुम्ही टायटल पेपर वर्तमानपत्र चालू करताय ती भाषा तुम्हाला सांगावं लागते. त्याचबरोबर जो प्रकाशनाचा कालावधी आहे, जसं की तुमचं साप्ताहिक आहे, पाक्षिक आहे, मासिक आहे, ते काय आहे ते तुम्हाला सांगावं लागतं. आणि एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की हे सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईट, अधिकृत वेबसाईटवर होतं. त्यामुळं काय होतं की याच्यामध्ये जो कालावधी आहे तो कमी जास्त लागू शकतो. गव्हर्नमेंटच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण झाल्याशिवाय ती टायटल मिळत नसते. मात्र जी कन्सल्टेशन फी आहे ती अप टू रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन होईपर्यंत तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेगळ्या कुठल्याही प्रकारचे चार्जेस जे आहेत ते लागत नसतात. त्याचबरोबर ॲफिडेविट एक लागतं, ज्याचा एक नमुना जो आहे तो तुम्हाला माझ्याकडे मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला पोलिसांचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस डिपार्टमेंटचं जे व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागतं. तर हे सर्व कागदपत्रे लागतात. अशा पद्धतीनं आपल्याला वर्तमानपत्र नोंदणी करण्यासाठी काय काय लागतं, मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. याच म्हणजे हा जो तुम्ही व्हिडिओ ज्या यूट्यूब चॅनलवर बघताय
या ठिकाणी अनेक व्हिडिओ आहेत माझे, त्याच्यामध्ये माझा मोबाईल क्रमांक सुद्धा दिलेला आहे. आपण थेट मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा. बऱ्याच वेळा काय होतं, बरेच जण डायरेक्ट कॉल करतात. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की मी प्रॅक्टिस करतो कोर्टमध्ये, हायकोर्टला प्रॅक्टिस करतो, आणि त्यामुळे कसं बऱ्याच वेळा मी कोर्टमध्ये असतो, त्यामुळे कॉल रिसीव्ह करता येत नाही. मग गैरसमज होतात की का बरं कॉल रिसीव्ह नाही होत आहेत किंवा कॉल का घेत नाही आहेत. तर असं कारण जे आहे तर ते प्रत्येक वेळेस असं सांगता येत नसतं की कॉल का नाही घेतले आहे. मात्र कोर्टच्या प्रिमायसेसमध्ये आतमध्ये क्लायंटसोबत असताना, ड्रायव्हिंग करताना आपल्याला कॉल नाही घेता येत असतात. तर अशा वेळेला तुम्ही व्हॉट्सअपला मला एक मेसेज सोडला तर माझा तुम्हाला परत त्याला रिप्लाय जो आहे तो नक्की येतो. मला वाटतं की ही माहिती जी आहे ती पुरेशी आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. मात्र कृपया एक मला विनंती आहे, आज व्हिडिओ करण्यामागचं कारण हे आहे की बरेच जण मला मोफत मदतीसाठी संपर्क करतात की आम्हाला फक्त एवढंच माहिती हवी आहे, आम्हाला फक्त तेवढीच माहिती हवी आहे. तर मित्रांनो, माझे बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही बघून घेत चला ज्यांना तशी माहिती हवी. मात्र माझी कन्सल्टेशनचे चार्जेस आहेत ते मी चार्जेस अतिशय रिझनेबल ठेवलेले आहे, आणि स्वाभाविकपणे ते चार्जेस भरल्याशिवाय मी तुम्हाला प्रोफेशनली कुठली मदत करू शकत नाही. आणि माझी जी फीस आहे ती ॲडव्हान्समध्येच तुम्हाला जमा करावी लागते. ही पण एक नवीन माहिती, कारण प्रत्येकाला हेच सांगावं लागतं. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगायचा प्रयत्न करतो की वर्तमानपत्राला नोंदणी करायचं आहे. गव्हर्नमेंटची फी 1000 रुपये आहे. अफिडेव्हिट, नोटरी, तो जो खर्च आहे जो काही लागतो तुम्हाला तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा आहे. काही जिल्ह्यामध्ये नोटरी करण्याचे 200 रुपये घेतले जातात, काही ठिकाणी 65 रुपये घेतले जातात, काही ठिकाणी 300 घेतले जातात. टायपिंगचं सुद्धा तसंच आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तो अफिडेव्हिट टाईप करताना तो किती पैसे घेतो ते मी सांगू शकत नाही. मात्र माझे कन्सल्टेशन फी आहे, यासाठी परामर्श करण्यासाठी किंवा माझं कन्सल्टेशन तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ते 5000 रुपये इतकं आहे. तुर्तास आपण इथे थांबूया. आज रात्री मी एक आणखी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण वेळेचं फार अडचणी चालू आहेत, खूप सारे कामं असतात आणि मग व्हिडिओ होत नाहीत. आता कोर्टामधनं उद्याचा कार्यक्रम आहे कोर्टामध्ये, तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका ठिकाणी जात आहे, एका 1-2 वकील मित्रांकडे भेटीसाठी. तर म्हटलं हा व्हिडिओ आपण लगेचच एक करून घ्यावा. परत रात्रीला एक व्हिडिओ जो आहे तो मी करणार आहे महत्त्वाचा. त्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट जे बिल आहे, जे मागं घेतलं गव्हर्नमेंट, त्याच्याबद्दल माहिती आहे आणि महत्त्वाचे विषय आहे. तुम्हाला जर मीडिया लॉच्या संदर्भात सर्व माहिती हवी असेल, मीडियाच्या संदर्भातले वेगवेगळे कायदे, RNIच्या संदर्भातले अपडेट आणि बाकीच्या ज्या सायबरच्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. कारण या चॅनलवर कुठलेही मनोरंजनाचे व्हिडिओ आम्ही टाकत नाही. फक्त आणि फक्त माहिती, तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करतो. तुर्तास धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया, भेटूया रात्री.